बेळगाव सीमा लढ्याचं नेतृत्व शाहू महाराज करणार आहेत। खासदार शाहू छत्रपतींनी कोल्हापुरात ही मोठी घोषणा केली आहे। 21 वर्षांचा लढा देऊनही मराठी भाषिकांना न्याय मिळालेला नाहीये। 48 खासदारांची सीमा लढ्यासाठी एकजूट करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर महाराष्ट्र सरकारनं आता तातडीनं हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे। देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेत, त्यामुळे त्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घातलं पाहिजे। आपण हातामध्ये हात घालून हा लढा यशस्वी केला पाहिजे, असं देखील शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही जवळजवळ जोमाने चालली पाहिजे। तारखा वाढवून चालणार नाहीत। तारखा वाढून आता 21 वर्ष झालेले आहेत, तरी हीच परिस्थिती आहे। 21 वर्षानंतर जर ही अशीच परिस्थिती राहत असली तर मग याच्यामध्ये लोकशाही आहे कुठे, असा मोठा प्रश्न येतोय। आपण म्हणतोय जस्टिस डिनाईड इज जस्टिस डिनाईड, म्हणजे जेवढा वेळ झाला असेल तर आपल्याला 21 वर्ष न्याय मिळालाच नाहीये, अशी परिस्थिती आहे। न्याय मिळवायचा असेल तर योग्य कालावधीत आपल्याला मिळाला पाहिजे। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक खासदार आहेत, 48 खासदार आहेत। 48 खासदार एकत्र आले तर निश्चितच त्याला जोर येईल, परंतु 48 खासदार एकत्र आणणे फार कठीण आहे। हे म्हणतात शक्य आहे, त्याला आणायचा प्रयत्न करूया। आपण 48 खासदारांना एकत्र आणायचा प्रयत्न करूया, आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा त्यांच्याकडनं जे काय करून घ्यायचं त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करू।